बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टने करूया। नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दराचा प्रश्न पेटलाय। शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। कांद्याला हमीभाव न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलाय। पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। कांद्याचे दर घसरले, शेतकरी संतप्त। कांद्याच्या दरांचा प्रश्न पेटला। सरकारला कधी येणार जाग? कांद्याचे भाव पाडणाऱ्या मोदी सरकारचं, कांद्याचे भाव पाडणाऱ्या मोदी सरकारचं। हा आक्रोश आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा। मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, तर इकडे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाफेडच्या कांद्याचे ट्रक रोखले। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। कांद्याच्या दरात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। 8 ते 10 रुपये किलोनं कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आणि त्याचमुळे शेतकरी रस्त्यावरती उतरलाय। भरपूर दिवसापासून शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटत नाही, तर शेतकऱ्याची सरकारने चेष्टा लावलेली आहे। 7-8 महिने शेतकरी राबतो आणि यावेळेस शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटत नाही। भरपूर चाळी खराब होत आहेत आणि 700 ते 800 रुपये शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही। एकीकडे शासन कर्जही माफ करत नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव पण देत नाही। तर या सर्व धोरण शासनाचे चुकीचे आहे आणि निर्यात ही तातडीने खुली केली पाहिजे, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटेल। तर या सर्व मागण्यांसाठी ज्या कांद्याच्या चाळी सडलेल्या आहेत त्यांना अनुदान भेटलं पाहिजे। या शेतकऱ्यांना आता न्याय भेटला पाहिजे। भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय। कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल साधारणतः 1,500 ते 2,000 रुपयांचा खर्च येतो, पण सध्या मार्केटमध्ये प्रति क्विंटल अवघा 800 ते 1,000 रुपयांचा दर मिळतोय। यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण बनलंय। दर घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर आज रोजी परिस्थिती अशी आहे, ज्या वेळेस कांदा काढणीला आला त्यावेळेस 1,000-1,200 रुपये भाव होते आणि कांदा चाळीत साठवल्यानंतरही आज 1,000-1,200 रुपये क्विंटल विकतो। तर सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून जो निर्यात होत नाही कांदा तो निर्यात करावा किंवा अन्यथा या कांद्याला अनुदान तरी द्यावे, नाहीतर शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलेला आहे आणि शेतकरीच्या या मालाला एकरी जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च करून आज तो खर्चही निघत नाही। तर अशी शेतकऱ्याची व्यथा आहे, सरकारने लक्ष घालावे। कांद्याचे दर वाढले की सरकार निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची कोंडी करतं, पण दर घसरल्यावर मात्र सरकार बघ्याची भूमिका घेतं। आत्ता सुद्धा तीच परिस्थिती आहे। आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्यांची वेदना काही सरकारपर्यंत पोहोचत नाहीये। खरं तर 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं होतं, पण उत्पन्न काही दुप्पट झालं नाही। तसंच शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव मिळणंही कठीण बनलंय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।